नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये जेव्हा मंत्रिमंडळ बनवलं तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आणि त्याच्याविषयी बरीच चर्चा पण झाली मीडियामध्ये. आपणही त्याच्यावरती बोललो की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम व्यक्ती नाही आहे. खरं तर त्यांनी दोन शीख धर्मातनं आलेल्या दोन लोकांना मंत्री बनवलं. बुद्ध धर्म असलेल्या दोन लोकांना मंत्री बनवलं. एक ख्रिश्चन धर्मातनं पण आलेली व्यक्ती त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. मग मुस्लिम का नाही असा प्रश्न विचारला गेला आणि त्याच्यावरनं खूप गदारोळ झाला. आज मित्रांनो एक अशी बातमी आली की बिहारचे एक नेते आहेत, खूप मोठे नेते आहेत, देवेश ठाकूर, JDSचे आहेत, म्हणजे नितीश कुमार यांच्या पार्टीतले. त्यांनी असं विस्फोटक विधान केलं, कॉन्ट्रोवर्शियल विधान केलं की जे मुसलमान आहेत ते आम्हाला काही झालं तरी मतं देत नाहीत, मग मी याच्यापुढे त्यांची कामं करणार नाही, असं त्यांचं जे विधान आहे ते आल्यानंतर देशभरामध्ये गदारोळ उठला. कारण तुम्हाला माहिती आहे की मोदींच्या बाबतीमध्ये हे म्हणणं ठीक आहे, कारण भाजपाला मुस्लिम असतील किंवा भाजपाचे जे विरोधक आहेत पक्ष ते त्यांना नेहमी असं म्हणतात की तुम्ही मुस्लिम विरोधी आहात. पण JDS मधला एक एवढा मोठा नेता जेव्हा असं स्टेटमेंट देतो की मी याच्यापुढे मुसलमानांची कामं करणार नाही, तेव्हा केवढा मोठा गदारोळ त्याच्यावरनं उठला. आणि साहजिक आहे तो उठणं. मध्यंतरी मायावतींनीही सांगितलेलं, कारण त्यांनी यावेळी बरेच मुस्लिम उमेदवार दिलेले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, पण एकही म्हणजे त्यांचा कोणी खासदार निवडून आलाच नाही आणि ते सगळे मुस्लिम मतदार जे उमेदवार होते ते पडले. त्यांनी असं म्हटलं की मला पुढे विचार करावा लागेल मुस्लिमांना उमेदवारी द्यायची की नाही. तर मित्रांनो, एक थोडंसं पोलरायझेशन जे पहिली होत होतं ना, की जे असं म्हणायचं की भारतीय जनता पक्ष हिंदू मुस्लिम करते आणि पोलरायझेशन करते, तर आता असं दिसण्यात आलेलं आहे की नुसते भारतीय जनता पक्ष नाही तर इतर पक्षातलेही काही नेते आहेत, हे उघडपणे पहिल्यांदा ज्यांना सेक्युलर म्हटलं जायचं असे पक्ष आणि त्यांचे नेते उघडपणे मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेत आहे. आणि मला वाटतं मित्रांनो, हे थोडंसं मुस्लिम समाजाकरता ही फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की मोदींच्या काळामध्ये सबका साथ सबका विश्वास वगैरे त्यांनी ज्या काही घोषणा दिल्या त्याच्यामधनं मुस्लिमांना जे मेनस्ट्रीम जे मुख्य प्रवाह आहे या देशात त्याच्यात आणण्याचा खूप प्रयत्न मोदींनी केला. पण असा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जर मुस्लिम म्हणजे इतर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशी बरीच उदाहरणं समोर आली की जिथे भारतीय जनता पक्षाने अनेक जे मुस्लिम मंडळी होती त्यांना लाभ दिले, तिथले बरेच मुस्लिम लाभार्थी आहेत, पण जेव्हा मतं देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाला मत दिलं नाही. हे अनेक ठिकाणी असे घटना समोर आल्या. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मोदी सहसा काही बोलत नाही, ते त्यांच्या कृतीतनं दाखवून देतात. आणि त्याने हे कृतीतनं दाखवून दिलं मुस्लिमांना की तुम्ही जर माझ्यावरती विश्वास ठेवणार नसाल तर मी तुमच्या कुठल्याही व्यक्तीला मंत्रिमंडळात घेणार नाही, असं त्यांनी उघडपणे जरी म्हटलं नसलं तरी त्याच्यातनं जो संदेश जातो आहे तो हाच आहे असं मला वाटतं. आता मित्रांनो, मला असं वाटतं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जो मुस्लिम समाज आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे. कारण ह्यावेळी उत्तर प्रदेशातनं एक असा नारा देण्यात आला की ह्यावेळी मुस्लिमांनी वोट जिहाद करायला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध, आणि तो तसा त्यांनी केला. अक्षरशः सगळ्या देशातलं जर तुम्ही मुस्लिमांचं मतदान पाहिलं तर BJPला जेमतेम 1% किंवा तत्सम, माझ्यासमोर आता आकडेवारी काय नाही आहे, पण फार कमी प्रमाणात मुस्लिम मतदार जो आहे तो भाजपकडे जाताना दिसला. अशावेळी भाजप आणि आता जे इतर पक्ष आहेत जे स्वतः कंप्लेंट करतायत की आम्हालाही मुसलमानांची मतं मिळाली नाहीत,
यांनी जर असं ठरवलं की आपल्याला मुस्लिमांची मतं मिळणार नाहीत, तर मुस्लिमांच्या वाटेलाच जायचं नाही. मग त्यांचं वाईटही नको आणि चांगलंही नको. तर ही जर भूमिका घेतली, तर ती मुसलमान समाजाकरता अत्यंत म्हणजे दुर्दैवी गोष्ट असेल असं मला वाटतं. कारण कुठलाही समाज जेव्हा मेनस्ट्रीममध्ये येतो, तर त्याच्यानंतर आल्यानंतर मुख्य प्रवाहात आल्यानंतर त्या समाजातल्या अनेक घटकांना फायदे होत असतात. तो समाज पुढे जात असतो आणि जर अशा रीतीने जर ठरवून एखादा समाज एखाद्या पक्षाला किंवा विचारसरणीला जर वाईट टाकणार असेल, तर त्या समाजालाही त्याचे जे काही आहेत परिणाम ते कालांतराने भोगावे लागतात. मला असं वाटतं, की मुस्लिम समाजामध्येही अनेक सुज्ञ लोकं आहेत, समजूतदार लोकं आहेत. त्यांनी या गोष्टीकडे वेळीच लक्ष द्यावं आणि मुस्लिम समाज जो आहे, तो मुख्य प्रवाहात कसा येईल, ठरवून एखाद्याच पक्षाला तो आमच्या विरोधात आहे असं ठरवून त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यापासून त्यांना कसा परावृत्त करू शकेल, असं नेतृत्व मला वाटते मुस्लिम समाजात निर्माण होण्याची गरज आहे आणि हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर मला वाटतं की त्याची खूप जास्त गरज आहे. अन्यथा हे जर असंच चालत राहिलं तर काही एक पक्ष ज्यांची नावं मी आता घेत नाहीत, पण त्यांच्यावरती आरोप केला जातो की ते मुस्लिमांचं लांगुलचलन करतात. हे पक्ष काय कायम सत्तेत असणार नाही आहेत. मताचं ध्रुवीकरण होईल आणि जसं-जसं मताचं ध्रुवीकरण होईल, तसतसा कुठेतरी मुस्लिम समाज हा मुख्य प्रवाहापासून परत एकदा वेगळा होऊ शकतो. तसा तो होऊ नये या दृष्टीने मुस्लिम समाजातल्या सुज्ञ आणि समजूतदार नेतृत्वाने हे प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.